दरवर्षीप्रमाणे याही वर्षी स्वाद मसाल्याचा मिरची महोत्सव सुरू झालाय। चांगल्या क्वालिटीच्या मिरच्या, जिथे मिरच्यांचं उत्पन्न जास्त आहे त्या ठिकाणी त्या शेतकऱ्यापाशी जाऊन ती मिरचीची क्वालिटी बघून कमीत कमी रेटमध्ये तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न करतोय। तुम्हाला या ठिकाणी अनेक प्रकारच्या मिरच्या बघायला मिळतील। त्यामध्ये बेडगी असेल, काश्मीरी असेल, लवंगी असेल, संकेश्वरी असेल, गुंटूर असेल। आणि याही वर्षी माझा मसाला कलर, तिखट, टेस्ट वर्षभर टिकून राहिली पाहिजे म्हणूनच तुमच्यासाठी घेऊन आली आहे या सर्व मिरच्या। तर हा महोत्सव 15 मार्च ते 30 मे पर्यंत मैत्रिणींना सुरू आहे। तर वाट कसली बघताय? जवळ तुम्हाला जी सोयीस्कर असेल त्या शाखेला जावा आणि तुम्हाला असणारी मिरची खरेदी करा। भारती विद्यापीठ पलूस येथे डॉक्टर पतंगराव कदम गुणवत्ता शिष्यवृत्तीचे वितरण। भारती विद्यापीठ कॉलेज ऑफ फार्मसी पलूस येथे गुणवंत विद्यार्थ्यांसाठी नव्याने सुरू करण्यात आलेल्या डॉक्टर पतंगराव कदम गुणवत्ता शिष्यवृत्ती वितरण समारंभ मोठ्या उत्साहात संपन्न झाला। कार्यक्रमाची सुरुवात संस्थेचे संस्थापक स्वर्गीय डॉक्टर पतंगराव कदम यांच्या प्रतिमा पूजनाने करण्यात आली। यावेळी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉक्टर अशोक हजारे यांच्या हस्ते पात्र विद्यार्थ्यांचा सत्कार करून शिष्यवृत्तीचे वाटप करण्यात आलं। डॉक्टर विश्वजित कदम यांच्या मार्गदर्शनाखाली उच्च शिक्षण घेणाऱ्या, परीक्षेत विशेष प्रावीण्य मिळवणाऱ्या आणि क्रीडा क्षेत्रात चमकणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी ही विशेष योजना सुरू करण्यात आली असून यातून विद्यार्थ्यांना अधिक प्रेरणा मिळेल असा विश्वास प्राचार्य डॉक्टर हजारे यांनी व्यक्त केला। या योजनेअंतर्गत बी फार्म प्रथम वर्षातील मृदुला पाटील आणि संज्योती पाटील, द्वितीय वर्षातील सानिका सूर्यवंशी, तृप्ती महाडिक, मधुराणी बनसोडे व सोफिया घाशी, तसेच डी फार्म प्रथम वर्षाची नम्रता सूर्यवंशी आणि द्वितीय वर्षाची समृद्धी पुदाले या विद्यार्थिनींच्या बँक खात्यात शिष्यवृत्तीची रक्कम थेट वितरित करण्यात आली। कार्यक्रमाचे संयोजन प्राध्यापक शुभम यादव यांनी केलं, तर सूत्रसंचालन प्राध्यापक अक्षय नलवडे यांनी व आभार प्रदर्शन प्राध्यापक प्रणव सावेकर यांनी केलं। या सोहळ्यास महाविद्यालयातील प्राध्यापक, कर्मचारी, विद्यार्थी व पालक मोठ्या संख्येने उपस्थित होते।